नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. सर्व कर्म करता व बुद्धिमान कोणाला म्हणावे. भाग 4. ओव्या आहेत 106 आणि 107 आणि गीतेचा श्लोक आहे 20. श्रीकृष्ण ज्ञानी मनुष्याची लक्षणे वर्णन करून सांगत आहेत. तेच वर्णन पुढेही चालू आहे. श्लोक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. कर्माची आणि कर्मफलाची आसक्ती सोडून नित्यतृप्त व निराश्रय होतसाता मनुष्य लोकदृष्टीने कर्माचे ठिकाणी प्रवृत्त असला तथापि तो काहीही करत नाही. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊनी असे. तो शरीराविषयी उदास असतो, फलाचा उपभोग घेण्याविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या वोगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवीत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. भगवंत गीतेत सांगतात की कर्माच्या फलाविषयी ज्ञानी मनुष्याला आसक्ती नसल्यामुळे जे फळ मिळेल त्या बाबतीत तो आनंदीच असतो. त्याचे सुख किंवा दुःख अन्य कशावरही अवलंबून नसते. त्यामुळे त्याने कर्म केले तरी त्याचे बंधन त्याला प्राप्त होत नाही. 20व्या श्लोकात असा ज्ञानी हा कर्मसन्यास करणारा नसून कर्मयोगी असतो. कर्मण्यभिप्रवृत्त हे विशेषण वापरून त्यांनी स्पष्ट केले आहे. असा ज्ञानी मनुष्य केवळ ईश्वरावर निर्भर असतो. त्याला अन्य कोणाच्या आधाराची आवश्यकता नसते. ज्ञानदेव ज्ञानी हा कर्मयोगी आहे असा सतत पाठपुरावा करत आहेत. तो शरीराविषयी उदास असतो व फलाचा उपभोग घेण्याविषयीही उदास असतो. यावरून हा ज्ञानी कर्मयोगीच ठरतो. नित्य आनंदात असणे हे त्याचे लक्षण आहे. हा आनंद किती असतो हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने एक उत्प्रेक्षा केलेली आहे. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ये वोगरा, पुरो न म्हणेची धनुर्धरा आरोगित. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवीत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. हा ज्ञानी मनुष्य आत्मबोधरूपी पक्वान्नाचे भोजन करत आहे व तेही संतोषाच्या माजघरात. कारण इंद्रियांना चोरून जेवायचंय म्हणजे हा सतत आत्मबोधात निमग्न असतो. त्याचा आत्मबोध सतत टिकून असतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की या आत्मबोधाच्या पक्वान्नाला तो कधी पुरे म्हणत नाही. सामान्य पक्वान्नाने लगेचच तृप्ती होते, मग काही काळ तरी ते पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. पण आत्मबोधरूपी पक्वान्नाचा मात्र कधी कंटाळा येत नाही. त्याच्या सेवनाचा आनंदही नित्य आहे व ही तृप्तीही निरंतर टिकणारी आहे. त्यामुळे तो जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो. यदृच्छा लाभ संतुष्ट. आता नव्या पिढीला माजघर शब्दाचा अर्थ कळणार नाही. पूर्वी घरं बांधली जायची त्याची एक ठराविक पद्धत असे. पडवी, दिवाणखाना, माजघर, स्वयंपाकघर, शेजघर असे घराचे भाग असत. आताच्या भाषेत माजघर म्हणजे डायनिंग हॉल. गाभारा हा शब्दाचा एक अर्थ आहे माजघर, गर्भगृह आणि दुसरा अर्थ आहे गर्भगृह. गाभारा हा शब्द जास्त करून देवळा संबंधाने वापरला जातो. देवळात प्रत्यक्ष देवाची मूर्ती ही गाभाऱ्यात असते. अत्यंत पवित्र मानाने पूजन करून फुलांनी सजवलेली ईश्वराची मूर्ती त्यात असल्यामुळे गाभाराही पवित्र असतो व दर्शनाला येणाऱ्याचे मनही पवित्र आणि उल्हसित करतो. तसा हा ज्ञानी मनुष्य सुद्धा स्वतः अत्यंत संतोषी असल्यामुळे त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे मन उल्हसित करतो. पुढे श्रीकृष्ण ज्ञानी मनुष्याची आणखी काही लक्षणं सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.